भावाची निर्घृण हत्या केली आहे. हत्या करणारे हे जे कटामध्ये जो मुख्य मास्टरमाइंड आहे त्याला तात्काळ अटक करावी. या सर्व आरोपींना तात्काळ मोक्का अंतर्गत त्यांच्यावर कारवाई करावी. आणि 3-4 दिवसापासून जी माझ्यावरती सोशल मीडियावर फेसबुक, व्हॉट्सअप, इंस्टा या सर्व याच्यावर जी बदनामी चालू आहे ती तात्काळ थांबवून त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करावी. तात्काळ कारवाई करतो म्हणून आश्वासन दिलं. नाही केलं तर आम्ही परत आंदोलन करू. आश्वासन दिलंय 2 दिवस तात्काळ ऍक्शन घेतो म्हणून सांगितले. नाही घेतली तर आम्ही परत उपोषण करणार. वारंवार आंदोलन करण्याच्या वेळेस तुम्हीच बघताय आता. तुम्हीच होत चाललंय. प्रेतापासून माझ्या भावाची किती विटंबना झाली आणि कुठपर्यंत आमचा छळ घ्यायचा आहे. ते की सगळ्या मागण्या मान्य करून तात्काळ कारवाई करावी. नाही परत वेळ माझ्या कुटुंबावर आणि माझ्यावर आणि माझ्या गावकऱ्यावर आणू नये. म्हणजे पाण्या टाकीवर गावातील पाण्या टाकीवर चढून आंदोलन केलं आणि त्यांना आज विनंती केली प्रशासनाच्या वतीनं. मी वरिष्ठांनी जे मला इंस्ट्रक्शन दिलं त्याप्रमाणे मी इथं आलो. त्यांना विनंती केली, समजूत काढली. आम्ही त्यानंतर गावकऱ्यांनी समजूत काढली आणि त्यांनी जे निवेदन दिलेलं आहे त्याप्रमाणे ते निवेदन आहे ते वरिष्ठांकडे देऊन पुढील कारवाई म्हणजे होईल ती कारवाई करतो कारवाई वरिष्ठांच्या सूचनेप्रमाणे. जे काही सोशल मीडियावर बदनामीचे जे मजकूर चालू आहेत त्यांच्यावर कारवाई करायची आहे. त्यानंतर तपास व्यवस्थित करणं आणि इतर मागण्या आहेत. मोक्का लावणं वगैरे मागण्या आहेत. ते वरिष्ठांसोबत शेअर करून त्याप्रमाणे कारवाई करतो. वारंवार आपला फुले कुटुंबावर पोलीस प्रशासनाला काढला तर होते याचा देखील आरोप होता. जो काही तपास चालू आहे तो तपास डेली जे रमेश गुले आहे आणि त्यांच्यासोबतचे इतर जे त्यांचे हे आहेत त्यांना दररोज डेली तपास काय चालू आहे ते शेअर केलं जातं. काय आरोपींच्या अटकेची मागणी तपास चालू आहे त्यावर डिटेल तपास आणि त्यावर सुद्धा कारवाई होईल.